नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण 16 जुलैचं करंट अफेअर्स इथे बघणार आहोत। लेक्चर सुरू करण्याआधी तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे आपलं अभ्यास मित्रचं ऍप्लिकेशन आहे। त्या ऍप्लिकेशनवर वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत, जॉईन करू शकता। घटक पूर्व परीक्षेसाठी विजेता बॅचचे ऍडमिशन ओपन आहेत। गट ब घटक पूर्व मुख्यसाठी फाउंडेशन बॅच सुरू आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सुद्धा बॅच आहे। इतरही बॅचेस तुम्ही ऍप्लिकेशन वरून जॉईन करू शकता। सो ऍप्लिकेशन डाउनलोड करा। टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉईन करायचे। जिओग्राफी बाय हर्षाली पाटील हे माझं पर्सनल टेलिग्राम चॅनल आहे, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तर तिथून तुम्ही ते जॉईन करून घ्या। तर मित्रांनो, सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, जुलै 2026 मध्ये रॉयल सोसायटी ऑफ लंडनच्या फेलो FRS म्हणून निवड झालेल्या दुसऱ्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कोण ठरल्या? तर करेक्ट आन्सर आहे सौम्या स्वामीनाथन। तर सौम्या स्वामीनाथन ज्या आहेत, डॉक्टर सौम्या स्वामीनाथन या हुच्या म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी मुख्य शास्त्रज्ञ आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या ICMR माजी महासंचालक आहेत। त्याचबरोबर डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी रॉयल सोसायटीच्या फेलो बनलेल्या दुसऱ्या भारतीय महिला शास्त्रज्ञ आहेत। तसंच जर आपण पाहिलं तर 2019 ला प्राध्यापक गगनदीप कांग या काय होत्या, तर पहिल्या भारतीय महिला ठरल्या होत्या ज्या या रॉयल सोसायटीच्या फेलो बनल्या होत्या FRS। तर पुढे बघूया काही गोष्टी, जसं की काही महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान इथे दिलेले आहेत। लक्षात घ्या, 60वा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे, 60वा ज्ञानपीठ पुरस्कार R वैरामुथू यांना देण्यात आलेला आहे। स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 जिंकणारे कावेह मदानी हे सर्वात तरुण शास्त्रज्ञ ठरलेले आहेत। आयर्ना सबलांका जी आहे, तिने लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2026 मध्ये स्पोर्ट्स वुमेन ऑफ द इयर हा किताब जिंकलाय। देन व्हिटली अवॉर्ड 2026 ग्रीन ऑस्कर जो आहे तो परवीन शेख आणि वर्षा सुब्बा यांना देण्यात आलेला आहे। देन कोणत्या भारतीय पत्रकारांना 2026 चा पुलित्झर पुरस्कार मिळालाय, तर RK आनंद आणि सुवर्णा शर्मा। तसंच इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 जो आहे तो ग्रासा मार्सेल यांना देण्यात आलेला आहे। देन एबेल पुरस्कार गेर्ड फ्लाल्टिंग्स आणि हर पार्वती कथा या कार्यासाठी 35वा सरस्वती सन्मान जो आहे 2025 चा तो रामकुमार मुखोपाध्याय यांना देण्यात आलेला आहे। सो हे काही इतर सन्मान आहेत ते लक्षात ठेवा। पुढे जाऊया, कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने जुलै 2026 मध्ये महिला समृद्धी योजनेचं लक्ष्मी योजना असं नामकरण केलेलं आहे? तर दिल्ली, नवी दिल्ली या केंद्रशासित दिल्ली सरकारने स्पेशली जर आपण पाहिलं तर आज थोडंसं इरिटेट होतंय कशासाठी, त्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी। सो दिल्ली सरकारने आपल्या प्रमुख कल्याणकारी योजना त्याचबरोबर महिला समृद्धी योजनेचं नाव बदललं आणि दिल्ली लक्ष्मी योजना असं ठेवलं। तर जे काही त्यासाठी पात्र महिला आहेत त्यांना डायरेक्ट बेनिफिट मिळाला पाहिजे, त्याद्वारे DBT द्वारे दर महिना 2,500 रुपये प्रदान करण्याचं उद्दिष्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या संस्थेने IBM क्वांटमच्या सहकार्याने जुलै 2026 मध्ये भारताचा पहिला प्रमाणित क्वांटम ऍडव्हान्टेज प्राप्त केलेला आहे? तर मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे बिट्स पिलानी। सो गोव्यामधील आहे बिट्स पिलानी। जर आपण पाहिलं तर KK बिर्ला गोवा कॅम्पस या ठिकाणी एका संशोधक संघाने आणि IBM क्वांटमच्या शास्त्रज्ञांनी 120 क्विबिट IBM क्वांटम प्रोसेसर वरती एक सब ॲटॉमिक पार्टिकलच्या एक कॉम्प्लेक्स असं फिजिकल वर्तनाचं एक यशस्वीपणे काय केलेलं सिम्युलेशन केलेलं आहे। सो हे जे क्वांटम अल्गोरिदम आहे त्याने जवळपास 20 सेकंदामध्ये केलेली जी गणना आहे, काउंटिंग आहे, ती पूर्ण करायला एक पारंपरिक सुपर कॉम्प्युटरला जवळपास 2 तास लागतात। तर इतकं ते फास्ट आहे। मग क्वांटम संगणक किंवा क्वांटम काउंटिंग काय आहे, तर यामध्ये क्वांटम कम्प्युटिंग म्हणजे काय, तर संगणकाचा एक नवीन क्लास दिसतो ज्यामध्ये बायनरी म्हणजे 0 आणि 1 तर्काऐवजी क्वांटम मेकॅनिक्सचे जे तत्व आहेत, प्रिन्सिपल आहेत, त्यांचा वापर केला जातो। नेक्स्ट क्वेश्चन, फॉर्च्यून इंडियाच्या 100 वर्षात शक्तिशाली महिलांच्या यादीत प्रथम क्रमांकावर कोण आहे? तर फोटो बघून कळालंच असेल, नीता अंबानी याचं करेक्ट आन्सर आहे। रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी फॉर्च्यून इंडियाच्या 100 वर्षामध्ये शक्तिशाली महिलांची जी लिस्ट आहे त्यामध्ये अव्वल स्थान पटकावले। सो त्यांना त्यांच्या नेतृत्व आणि समाजसेवेबद्दल हा सन्मान मिळालेला आहे। मग 3 महिला जर पाहिल्या तर नीता अंबानी फर्स्ट आहे, देन रोशनी नाडर मल्होत्रा HCL टेकच्या आहेत,
त्यानंतर रेड्डी सिस्टर, शोभना कमिनेनी, संगीता रेड्डी, प्रीथा रेड्डी, सुनीता रेड्डी, अपोलो हॉस्पिटल्स मधून तुम्हाला हे रेड्डी सिस्टर्स बघायला मिळतील. पुढे जाऊया. 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड IPHO 2026 मध्ये संयुक्तपणे प्रथम स्थान मिळवण्यासाठी भारताने एकूण किती पदके जिंकली? तर भारताने टोटल पदके विचारलेली आहेत. यामध्ये भारताने 5 गोल्ड आपल्याला जिंकलेले दिसतात. ठीक आहे. तर जर आपण पाहिलं तर बुकारामंगा या ठिकाणी कोलंबियामध्ये एक्स्ट्रीमली सॉरी. सो जर पाहिलं तर 5 गोल्ड मेडल मिळाले होते, ज्यामध्ये कनिष्क जैन हे पदक विजेते होते, रिद्धेश अनंत बेंडले, त्याचबरोबर ऋषित गर्ग, श्रेष्ठ सुरे आणि स्वरित जोशी यांना हे पदक मिळाले होते. सो भारताचा क्रमांक जो आहे तर पहिलं स्थान भारताने पटकावले. चीन, कझाकिस्तान, रशिया, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्या सोबत संयुक्त आपल्याला बघायला मिळतं. नेक्स्ट क्वेश्चन. जुलै 2026 मध्ये झालेल्या राष्ट्रीय कॅम्पाच्या 7व्या नियामक मंडळाच्या बैठकीदरम्यान देशातील 15,000 पवित्र वनांच्या संवर्धनासाठी कोणती योजना मंजूर करण्यात आली? तर आस्था वन संवर्धन योजना हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर आस्था वन संवर्धन योजनेचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की शास्त्रीय पद्धती आणि स्थानिक सहभाग जो आहे तर त्याच्यातून देशभरातील जवळपास 15,000 पवित्र जे आस्था वन आहेत त्या वनांचं संवर्धन करायचं, व्यवस्थापन करायचं आणि पुनरुज्जीवन करायचं. मग आपण जर पाहिलं तर अर्थसंकल्पानुसार 3,000 कोटी रुपयाचं बजेट तर 2026-27 ते 30-31 साठी कालावधी दिलेला आहे. मग यानुसार पवित्र वन म्हणजे काय तर असे जंगलाचे छोटे छोटे तुकडे आहेत की जे लोकल आणि आदिवासी कम्युनिटीच्या तिथले आहेत तर त्यांच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक श्रद्धांमुळे पिढ्यानपिढ्या संरक्षित केलेले आहेत आणि तिथे वृक्षतोड करायला मनाई आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कालच मी तुम्हाला याबद्दल सांगितलं होतं. यास्तिका भाटिया जुलै 2026 मध्ये इंग्लंड मधील ऐतिहासिक लॉइस क्रिकेट ग्राउंड जे आहे, ठीक आहे, तर त्यावरती कसोटी शतक झळकवणारी पहिली काय बनलेली आहे जगातील महिला क्रिकेटपटू बनलेली आहे. तर भारतीय यष्टिरक्षक फलंदाज आहे यास्तिका भाटिया. इंग्लंड विरुद्ध तिने कसोटी सामन्यामध्ये तिसऱ्या दिवशी 113 धावा करून इतिहास केला. सो लॉर्ड्सच्या रूल्स नुसार जर पाहिलं तर त्या ठिकाणी कसोटी यामध्ये जो शतक झळकावतो, सेंचुरी करतो, तर त्याचं नाव तिथल्या ऐतिहासिक ड्रेसिंग रूम मधील सन्मान फलकावर कोरलं जातं. सो लॉर्ड्स मध्ये ही मॅच झाली होती. ठीक आहे. ते लॉर्ड्सच्या क्रिकेट ग्राउंड वरती इथे लाओइस वगैरे झालंय तर ते करेक्ट करून घ्याल. यामुळे यास्तिका भाटिया जी आहे तर या प्रतिष्ठित फलंदाजी सन्मान फलकावर स्थान मिळवणारी जगातली पहिली महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे. सो हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. क्रांती गोड्सचं पण आपण पाहिलं होतं कालच्या लेक्चरमध्ये. जुलै 2026 मध्ये कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ऑपरेशन CY वज्र सुरू केले आहे? तर मित्रांनो करेक्ट आन्सर आहे उत्तर प्रदेश पोलिसने सुरू केलेला आहे. सो बेसिकली पोलिसांचं सायबर सेल जे आहे त्याचं मुख्य टार्गेट सायबर फसवणूक करणाऱ्यांना ओळखणं, अटक करणं, फसवणुकीची रक्कम जप्त करणं, वसूल करणं आणि नागरिकांना सायबर सुरक्षेबद्दल जागरूक करणं हे आहे. पुढे बघा. कॅपिटल ड्रेजिंग फेज 6 प्रकल्प पूर्ण झाल्यावर जुलै 2026 मध्ये 18 मीटरची कार्यात्मक ड्राफ्ट क्षमता प्राप्त करणारे दुसरे प्रमुख भारतीय बंदर कोणते आहे? तर कामराज पोर्ट, तमिळनाडू. तुतीकोरीन बंदराचे नाव आहे. सो ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर येईल. तमिळनाडू मधील कोरोमंडल कोस्टवरचा कामराज बंदर जे आहे आणि आंध्र प्रदेश मधील विशाखापट्टणम बंदरानंतर 18 मीटरची जी काही फंक्शनल आपल्याला ड्राफ्ट कॅपॅसिटी प्राप्त करणारं हे भारतातलं दुसरं प्रमुख बंदर ठरलंय. पहिलं कोण आहे? आंध्र प्रदेश मधील विशाखापट्टणम पोर्ट. कॅपिटल ड्रेजिंग फेज 6 हा जो प्रोजेक्ट आहे तो सक्सेसफुली कंप्लीट झाल्यानंतर त्यांना हे यश मिळाले. सो हा खोल समुद्रातील कॅपॅसिटी वाढवण्याचा प्रकल्प जवळपास 440 कोटी रुपये खर्चाने पूर्ण झाला. नेक्स्ट क्वेश्चन आहे. जुलै 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने धार्मिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक स्थळांची हवाई कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी मुख्यमंत्री हेलिकॉप्टर पर्यटन आणि हवाई पर्यटन सेवा योजना 2026 सुरू केली आहे? तर बिहार हे याचं करेक्ट आन्सर आहे. बिहारचे मुख्यमंत्री आहेत सम्राट चौधरी. त्यांनी काय केलं तर पाटणामध्ये मुख्यमंत्री बिहार हेलिकॉप्टर पर्यटन आणि हवाई पर्यटन सेवा योजना 2026 आणि तिचं जे ऑनलाईन बुकिंग पोर्टल आहे ते सुरू केलं.
सो पहिल्या टप्प्यामध्ये राजगीर वाल्मिकी नगर व्याघ्र अभयारण्य आणि कैमूर मामुंडेश्वरी मंदिर, तर ही जी काही राज्यातली प्रमुख धार्मिक स्थळ आहेत, नैसर्गिक आणि ऐतिहासिक स्थळ आहेत, तर तिला पाटण्याशी हवाई मार्गाने जोडलं. नेक्स्ट, जुलै 2026 मध्ये अमेरिका, युनायटेड किंगडम आणि युरोपियन युनियन सह 14 देशांनी कोणत्या सामरिक प्रदेशात चीनचे प्रादेशिक दावे बेकायदेशीर घोषित केले आहेत? तर बघा, साऊथ चायना सी जे आहे, दक्षिण चीन समुद्रामध्ये केले. सो ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर येईल. मग यामध्ये हेग मध्ये स्थायी असलेलं जे ट्रिब्युनल आहे, तर त्याने 12 जुलै 2016 दिलेलं जे हिस्टॉरिकल डिसिजन होतं, तर त्यावरती, त्या जजमेंटवरती वर्षपूर्ती निमित्ताने हे एक आपल्याला पॉलिटिकल स्टेप घेतलेली दिसते. मग याने काय झालं, तर 9 डॅश लाईन जे वादग्रस्त आहे, तर त्या अंतर्गत चीनचे हिस्टॉरिकल जे क्लेम्स होते, तर ते पूर्णपणे फेटाळले आणि दक्षिण चीन समुद्र जो आहे तो पॅसिफिक महासागराचाच साऊथ चायना सी एक पार्ट आहे, एक प्रमुख सब पार्ट आहे असं म्हटलं गेलं. सो जागतिक व्यापारासाठी इम्पॉर्टंट आहे साऊथ चायना सी. जगामध्ये एकूण सागरी व्यापारापैकी जवळपास 30% ट्रेड जो आहे तो या रूटवरून होतो. पुढे जाऊया. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे 14 जुलै 2026 रोजी साजरा होणारा तिसरा नमस्ते दिवस कोठे साजरा केला गेला? तर याचं करेक्ट आन्सर आहे हा जो दिवस आहे तो आपल्याला साजरा केला गेला बेंगलुरू मध्ये. ठीक आहे, बेंगलुरू हे याचं करेक्ट आन्सर आहे. तर बघा, यामध्ये जर पाहिलं तर ही जी योजना होती त्याची 3 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्त सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने हा उत्सव साजरा केला. तर नमस्ते बद्दल जर आपण पाहिलं तर नॅशनल ऍक्शन फॉर मेकनाइज्ड सॅनिटेशन इकोसिस्टम हे याचं फुल फॉर्म आहे. ऑगस्ट 2022 मध्ये या योजनेचा प्रारंभ झाला होता. तर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय ही याची नोडल मिनिस्ट्री आहे. तर या योजनेअंतर्गत गटार, सेप्टिक टँक स्वच्छ करण्यासाठी मानवी पद्धतीऐवजी जे यांत्रिक पद्धती आहे त्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे. जुलै 2026 मध्ये कोणत्या देशाचे माजी अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचं वयाच्या 74व्या वर्षी निधन झालेलं आहे? तर मित्रांनो, हे जे जुलै 2026 मध्ये कतारचे जे माजी अमीर शेख आहेत हमद बिन खलिफा अल थानी, तर त्यांचं वयाच्या 74व्या वर्षी निधन झालेलं आहे. सो कतार हे याचं करेक्ट आन्सर आहे. मग जर पाहिलं तर 1995 ते 2013 पर्यंतचा जो पिरियड होता त्यामध्ये कतारचे अमीर म्हणून त्यांनी राज्य केलंय. त्याचबरोबर तिथला आधुनिक कतारचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. दोहा ही राजधानी आहे, तर कतारी रियाल हे इथलं काय आहे? चलन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जागतिक युवा कौशल्य दिन 2026 केव्हा साजरा केला जातो? तर 15 जुलैला जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. सो हा दिवस साजरा करण्यामागे मेन उद्देश तोच आहे की तरुणांना रोजगार, सन्मानजनक काम, उद्योजकतेसाठी आवश्यक असलेली डिजिटल, AI, हरित आणि तांत्रिक कौशल्य प्रदान करणं. तर ह्या दिवसाच्या उत्सवाची सुरुवात संयुक्त राष्ट्र महासभेने UNGE ने डिसेंबर 2014 मध्ये केली. सो 2026 ची थीम होती स्किल्स फॉर अ शेअर्ड फ्युचर, तर ही यावर्षीची थीम होती. मग पुढचा प्रश्न आहे, जुलै 2026 मध्ये कोणत्या भारतीय महानगरपालिकेने केवळ एका तासात 3.61 लाख रोपं लावून नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे? तर गुजरातची अहमदाबाद महानगरपालिका आहे, तर तिने हा रेकॉर्ड केलेला आहे. सो यामध्ये मोठ्या वृक्षारोपण मोहिमेमध्ये यामध्ये जपानचे प्रसिद्ध मियावाकी पद्धतीचा वापर केला आणि कमी जागेत खूप जास्त वेगाने घनदाट बहुस्तरीय आणि स्वयंपोषक शहरी जंगलं विकसित करता येतील असं इथे मानलं जातंय. सो गुजरातमध्ये भाडच परिसर आहे, तर तिथे त्यांनी एका तासातच 3.61 लाख रोपं जी आहेत ती लावली आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचे प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभ्यास मित्रचा ऍप डाउनलोड करा. ऍपमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस आहेत, त्या तुम्ही ऍप्लिकेशन मधून जॉईन करू शकता. टेलिग्राम, इंस्टाग्राम पेज जॉईन करा, जिओग्राफी बाय हर्षाली पाटील, याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. ते सुद्धा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे, माझं पर्सनल चॅनल आहे. सो तिथे आपण PYQs घेत जाऊ. त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या टेस्ट क्वेश्चनचा आन्सर द्यायचे कमेंटमध्ये. कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ऑपरेशन CY वज्र सुरू केले आहे? सोबत लक्षात घ्या, हा जो टेस्ट क्वेश्चन असतो तो आजच्याच लेक्चर मधला एक क्वेश्चन मी रिपीट इथे ऍज अ टेस्ट क्वेश्चन देते. सो याचं उत्तर ऑलरेडी लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे, म्हणून दुसऱ्या दिवशीच्या लेक्चर मध्ये मी हा प्रश्न पुन्हा घेत नाही. सो कमेंटमध्ये उत्तर नक्की सांगा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा. धन्यवाद, भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये. टेक केअर.